ज्यामध्ये प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की विरघळून सृष्टी सदा नवरंगात ती फुलावी. विरघळून सृष्टी सदा नवरंगात ती फुलावी, प्रकाशमान सृष्टीतही कान्हा छबी तुझी हसावी. वाह, प्रकाशमान सृष्टीतही कान्हा छबी तुझी हसावी. या राधेच्या प्रेमरंगात, या राधेच्या प्रेमरंगात कृष्ण सखाची मने फुलावी. या राधेच्या प्रेमरंगात कृष्ण सखाची मने फुलावी. अंतरंगात दोघांच्या शब्दसुरांची धून वाजावी. अंतरंगात दोघांच्या शब्दसुरांची धून वाजावी. वाह, तर विरघळून सृष्टी सदा ती नवरंगात फुलावी आणि त्या प्रकाशमान सृष्टीत सुद्धा कान्हा तुझी छबी हसावी. वाह, तर कृष्ण सखाची मन फुलली पाहिजे, अंतरंगात दोघांच्या शब्दसुरांची धून वाजली पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर असे भाव कृष्णाबद्दल, राधेबद्दल आणि त्यांच्या छबीबद्दल मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रवीण पानपाटील सर लिहित आहेत रत्नागिरी येथून. प्रवीण पानपाटील सरांनी रत्नागिरी येथून लिहिलंय की सवड काढून मातीला कुंभारासम आकार देतो. सवड काढून मातीला कुंभारासम आकार देतो, तसं शिक्षकांच्या छायेत प्रत्येक विद्यार्थी घडतो. वाह, तसं शिक्षकांच्या छायेत प्रत्येक विद्यार्थी घडतो. मुलांचा जटिल पाया शिक्षकच मजबूत करतो. मुलांचा जटिल पाया शिक्षकच मजबूत करतो. म्हणूनच गुरुदक्षिणेत कधी अभिमन्यूच तरतो. आणि अगदी खरंय की जसा कुंभार त्या मातीला आकार देतो आपल्या प्रतिभेने, आपल्या हाताच्या कौशल्याने, आपल्या बुद्धीने तो वेगवेगळ्या प्रकारची मडकी तयार करतो, सुंदर नक्षीकाम करतो. त्या पद्धतीनंच शिक्षकांच्या छायेमध्ये विद्यार्थी घडतात. शिक्षक मुलांचा जटिल असा पाया जो असतो तो मजबूत करतात. आणि खरंच शिक्षक हे पिढ्या घडवतात. शिक्षकांबद्दल बोलायचं तर शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी असं लिहिलेलं होतं श्रोते हो, की बऱ्याच वेळा आपण पाहतो की शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या महासागरातून तारून नेणाऱ्या जहाजाचे कर्णधार असतात. ज्ञान, संस्कार यासोबतच आपल्या सर्वांच्या देहाचा खडतर असा प्रवास सहज व सोपा करणारे, विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या महासागरातून तारून नेणाऱ्या जहाजाचे कर्णधार असलेले. एवढंच नाही तर समाजामध्ये वावरताना माणसाने माणसासारखं वागावे असा जगण्याचा मूलमंत्र देणारे हे शिक्षक. शिक्षकांबद्दलचे खूप सुंदर असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये स्वप्नझुला नावाने त्र्यंबक शेनितकर सर लिहित आहेत इगतपुरी जिल्हा नाशिक येथून. स्वप्नझुला या नावाने त्र्यंबक शेनितकर सरांनी इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. सर लिहित आहेत की अनवाणी पायाने रानावनात जाऊन माय सरपण आणायची. अनवाणी पायाने रानावनात जाऊन माय सरपण आणायची. धगधग त्या चुलीसारखी मनात माय जळायची. धगधग त्या चुलीसारखी माय मनात जळायची. केविलवाणी चेहरे आमचे आणि पोटातली भूक आमची. केविलवाणी चेहरे आमचे आणि पोटातील भूक आमची तिला मात्र कळायची. माय आमची मनात नुसतीच तीळ तीळ तुटायची. माय माझी मनात नुसतीच तीळ तीळ तुटायची. तीळ तीळ तुटायची. तर माय आणि आई म्हटलं की जिची तुलनाच कोणाशी होऊ शकत नाही. कारण सरांनी लिहिलंय की अनवाणी पायाने रानावनात जाऊन ती सरपण आणायची आणि धगधग त्या चुलीसारखी ती मनात जळायची. चेहरे केविलवाणे असायचे मुलांचे आणि पोटात भूक असायची आणि तिला पटकन कळायचं की मुलांना भूक लागले. त्यावेळी ती मनात तिळतिळ तुटायची. तर गरिबीचे चटके ज्यांनी सोसलेत त्यांना हा प्रसंग आठवल्यानंतर आजसुद्धा डोळ्यात टचकन पाणी येतं. ती मायच असते जी आपण न जेवता मुलांना जेव घालते. ती मायच असते जिची कोणतीच स्वप्न नसतात
मुलांची स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटणारी ती माई, आणि त्या मायेसाठी सरांनी अगदी भावस्पर्शी भाव लिहिलेले आहेत. खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कविते सखे या शीर्षकाखालील सौ वैशाली भिडे मॅडम यांच्या अलिबाग रायगड येथून पाठवलेल्या रचनेकडे वळूया. सौ वैशाली भिडे मॅडम लिहित आहेत अलिबाग रायगड येथून कविते सखे या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिले की लोटिले कोणी कितीही दूर तू लोटू नको. लोटिले कोणी कितीही दूर तू लोटू नको. अव्हेरिले कोणी कितीही तू तरी नाकारू नको. अव्हेरिले कोणी कितीही तू तरी नाकारू नको. स्वीकारले नाही कोणीही तरी अशी रुसू नको. वा. मनी राहुनी माझ्या मनाला तू अशी छळू नको. सावली माझ्या मनाची तू सोडून जाऊ नको. सावली माझ्या मनाची तू सोडून जाऊ नको. मनातल्या कविते सखे अव्यक्त तू राहू नको. मनातल्या कविते सखे अव्यक्त तू राहू नको. व्यक्त हो कविते सखे घुसमटत तू राहू नको. वा. काळ जातील वेदनांना जखडून तू ठेवू नको. काळ जातील वेदनांना जखडून तू ठेवू नको. आणि कोणी कितीही दूर लोटलं तरी कविते तू मात्र दूर लोटू नको. आणि कोणी कितीही अवहेलना केली तरीही तू नाकारू नको. कविता जी प्रत्येकाच्या मनात असते, कविता जी प्रत्येकाला व्यक्त करायची असते, कविता जी लिहायची असते. कविता म्हणजे तरी वेगळं काय असतं तर कविता म्हणजे मनातले भाव असतात. कविता म्हणजे सुख असतं, कविता म्हणजे दुःख असतं, कविता म्हणजे प्रेम असतं, कविता म्हणजे विरह असतो, कविता म्हणजे जिद्द असते, कविता त्याग असते, कविता समर्पण असते, कविता भावभावना असते, नाही का. आणि कविता जो कोणी लिहितो म्हणजे नेमकं काय करतो तर तो आपल्या अव्यक्त भावनांना वाट मोकळी करून देतो, त्याला कागदावर चितारतो, म्हणजेच तर कविता असते. कारण कविते एवढं जवळचं कोणीच नसतं. काही कविता ज्या कागदावर उमटतात, काही कविता ज्या मोबाईलच्या स्क्रीनवर उमटतात, काही कविता ज्या सोशल मीडियावर उमटतात, आणि काही कविता या मनामध्ये सुद्धा असतात, मनामध्ये रेखाटलेल्या असतात, त्या मनामध्ये सुद्धा त्या बसलेल्या असतात, नाही का. तर कवितेच्या अनुषंगानं खूप अप्रतिम कवितेला सखी मानून ही चितारलेली अप्रतिम अशी सुंदर रचना होती. आणि पुढच्या आपण चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये श्री रमेश रामचंद्र मुळे सर लिहित आहेत चाकण जिल्हा पुणे येथून. सरांनी लिहिलंय की तुझं गप्प गप्प राहणं मला खूपदा भावतं. तुझं गप्प गप्प राहणं मला खूपदा भावतं. तुझ्या अबोल्यातच खरंच निस्सीम प्रेम दिसतं. तुझ्या अबोल्यातच खरंच निस्सीम प्रेम दिसतं. श्री रमेश रामचंद्र मुळे सरांची चाकण जिल्हा पुणे येथून लिहिलेली ही अप्रतिम अशी चारोळी होती की तू गप्प राहिली ते सुद्धा मला भावतं. कारण तू अबोल जरी असलं तरी त्यामध्ये सुद्धा मला तुझं निस्सीम प्रेम दिसतं. आणि प्रेम हे दरवेळी बोलता येत नाही, प्रेम हे व्यक्त करता येत नाही. प्रेम हे अबोल्यात सुद्धा असू शकतं, प्रेम हे गप्प राहण्यामध्ये सुद्धा असू शकतं. प्रेम ही अनुभूती आहे, प्रेम ही एक अशी कल्पना आणि संकल्पना आहे जी कायम आपल्यासोबत, आपण जर प्रयत्न केला तर ती जाणवते, आणि आपण प्रयत्नच नाही केला तर प्रेमच नाही या शब्दाने ती समाप्त होते. प्रेम म्हणजे तरी नेमकं काय? प्रेम म्हणजे तिचं असणं, प्रेम म्हणजे तिच्यात सामावणं, प्रेम तो आणि ती एकमेकांप्रतीचं निस्सीम समर्पण म्हणजेच तर प्रेम असतं. मग व्यक्त हो किंवा न हो, तर प्रेमाचे भाव चारच ओळीमध्ये खूप अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेले होते श्रोते हो. आणि सरांच्या या चारोळीनंतर प्रेमाबद्दलच्या पुढच्या आपण एका सुंदर कवितेकडे वळूया. कोमल धनराज फलके मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. कोमल धनराज फलके मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की एक धागा सुखाचा घेतला मी विनाया. एक धागा सुखाचा घेतला मी विनाया. कुठं शोधायचे हे रंग आता ग बया. कुठं शोधायचे हे रंग आता ग बया. प्रश्नांची माझ्या मज मिळाली हीच उत्तरे. निसर्गाच्या कुशीत उधळणारी ही अत्तरे. निसर्गाच्या कुशीत उधळणारी ही अत्तरे. वाह वाह.
तर एक धागा सुखाचा मी विणायला घेतला आणि त्याच्यामध्ये रंग कुठून भरायचे हा प्रश्न जेव्हा मनामध्ये आला तेव्हा उत्तर एकच मिळालं की निसर्ग. आणि खरं आहे की निसर्ग हा रंगीबिरंगी आहे, निसर्ग हा सुखद आहे, निसर्ग हा आपल्या मनामध्ये जो दाह असतो त्याला शांत करणारा असा निसर्ग आहे. निसर्ग सप्तरंगी आहे आणि त्या निसर्गाचे जे वेगवेगळे रंग आहेत ते रंग जेव्हा आपण जीवनामध्ये भरू, आपण निसर्गामध्ये रमू, तेव्हा एक वेगळीच अशी शांतता मनाला लाभते नाही का. तर त्याबद्दलचे अप्रतिम असे भाव मॅडमच्या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून क्षणसुखाचे या शीर्षकाखाली लिहिले की सख्या फक्त तुझ्यासाठी क्षण हेच रे सुखाचे. वाह, सख्या फक्त तुझ्यासाठी क्षण हेच रे सुखाचे, माझे विश्व तुझ्यामध्ये असे नेहमी प्रेमाचे. माझे विश्व तुझ्यामध्ये असे नेहमी प्रेमाचे, नको मला रे काहीच आता असे नात्यामध्ये. नको मला रे काहीच आता असे नात्यामध्ये, मला सामावून घे तू. वाह, मला सामावून घे तू तुझ्या चिंब मनामध्ये, तुझ्या चिंब मनामध्ये, तुझ्या चिंब मनामध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. तर तुझ्यासाठी हे माझे क्षण आहेत सुखाचे आणि माझं विश्व तू आहे, माझं प्रेम तू आहे. मला काहीही नको, तू तुझ्या चिंबाच्या मनामध्ये फक्त मला सामावून घे. तर खूप अप्रतिम सुंदर त्यागाचे भाव व्यक्त करणारी मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ आरती गजानन मेत्रे मॅडम लिहित आहेत करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून. सौ आरती गजानन मेत्रे मॅडम यांनी करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून लिहिले की व्हॅलेंटाईन डे साजरा करा पण भारतीय सण नको विसरा. व्हॅलेंटाईन डे साजरा करा पण भारतीय सण नको विसरा. आधुनिकतेचं नको अनुकरण, पारंपरिक संस्कृतीचा छान नखरा. आधुनिकतेचं नको अनुकरण, पारंपरिक संस्कृतीचा छान नखरा. काव्यांजली वाहते संस्कृतीला, आदर्श सुसंस्कृत आहे छान. काव्यांजली वाहते संस्कृतीला, आदर्श सुसंस्कृत आहे छान. भारतीय परंपरा आहे मान, भारतीय परंपरा आहे महान. करूया आदर आणि तिचा सन्मान, करूया आदर आणि तिचा सन्मान, तिचा सन्मान. वाह, तर भारतीय संस्कृती आणि परंपरा याबद्दलचे भाव व्यक्त करताना मॅडमनी व्हॅलेंटाईन डे साजरा करा पण भारतीय सण विसरू नका. आणि आपण आधुनिकतेच्या नावाखाली जे आपण पाश्चात्यांचं अनुकरण करत आहोत त्या अनुषंगानं आपली संस्कृती किती छान आहे हे मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. सर लिहितात की ज्याचं मन सदा समाधानी तो जगतो जीवन आनंदानी. वाह, ज्याचं मन सदा समाधानी तो जगतो जीवन आनंदानी. चेहरा नेहमी हसरा असावा, समोरच्यालाही हेवा वाटावा. चेहरा नेहमी हसरा असावा, समोरच्यालाही हेवा वाटावा. दुःख पचवता आलं पाहिजे, आनंद वाटता आला पाहिजे. क्या बात आहे. दुःख पचवता आलं पाहिजे, आनंद वाटता आला पाहिजे. बोलणं आपुलकीचे असावे, वागणे निस्वार्थी असावे. बोलण्यात गोडवा असावा, प्रेमभाव निर्माण व्हावा. बोलण्यात गोडवा असावा, प्रेमभाव निर्माण व्हावा. असा दिवस रोज असावा, दीप मैत्रीचा अखंड तेवावा. दीप मैत्रीचा अखंड तेवावा. वाह, तर मैत्रीचा दीप अखंड तेवत राहावा असं आशिष मागून सरांनी या अप्रतिम अशा रचनेमध्ये जीवनाचं सार सांगितलेलं आहे की आपण कायम समाधानी राहावं, आपण आनंदामध्ये जीवन जगलं पाहिजे. चेहरा हसरा ठेवावा, ज्याचा समोरच्याला सुद्धा हेवा वाटावा. आणि बऱ्याच वेळा आपल्याला दुःख पचवता येत नाहीत, आपण त्या दुःखांचं भांडवल करतो, त्या दुःखांना गोंजारतो, कुरवाळतो आणि ज्याच्या पाशी जाऊ त्याच्यापाशी त्या दुःखांना उगाळतो. त्याबद्दल सरांनी लिहिले की दुःख पचवता आलं पाहिजे आणि आनंद वाटता आला पाहिजे. खूप अप्रतिम, प्रत्येक शब्द न शब्द बोलका असलेली सरांची ही अप्रतिम अशी रचना. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी लिहिले पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून.
सर लिहित आहेत वरदान या शीर्षकाखाली की देवा आईबाबांसाठी मी वरदान मागतो, सेवेत त्यांच्या मी बघ दिवस रात्र जागतो. सेवेत त्यांच्या मी बघ दिवस रात्र जागतो, आईबाबांसाठी देवा मी हे आयुष्य जगतो. वाह वाह. आईबाबांसाठी देवा मी हे आयुष्य जगतो, सुखात आईबाबाला डोळे भरून बघतो. सुखात आईबाबाला डोळे भरून बघतो. तर वरदान प्रत्येकजण स्वतःसाठी मागत असतो, परंतु श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी राहणार पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून एक वरदान मागितलेलं आहे या रचनेमध्ये. आणि ते मागितलेलं आहे ते आपल्या आईबाबांसाठी मागितलेलं आहे. आणि त्यांच्या सेवेमध्ये मी दिवस रात्र जागत असतो असं शब्दांकन करून सरांनी लिहिलं आहे की आईबाबांसाठी देवा मी हे आयुष्य जगतो, सुखात आईबाबाला डोळे भरून बघतो. आणि यापेक्षा मोठं सुखच जगात असू शकत नाही, नाही का? की आपले आईबाबा आनंदी आहेत, आपले आईबाबा सुखात आहेत, आपण आपल्या आईबाबांसोबत राहत आहोत, यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही. आणि जे राहतात त्यांना त्या आनंदाची अनुभूती पावलोपावली येत असते, कारण ते घरात कधीच निवांत बसत नसतात. ते आपल्याला मदत करतात, आपल्याला सल्ले देतात, आपले निर्णय चुकत असतील तर ते हक्कानं बोलतात. आणि खूप वेळा आपण आपल्या व्यापामध्ये बऱ्याच गोष्टी विसरून जातो. खूप सारी अशी गोष्टी, अशी कामं असतात जे आपण विसरून जातो, जे ते आठवणीनं लक्षात ठेवून आपल्याला सांगत असतात. आई बाबा ज्यांच्यासाठी जगणं हे खूप एक वेगळी अनुभूती अशी असते. तर खूप सुंदर असं वरदान सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि